वडील काय करतात तुमचे? सर ते नाही आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला ते नाही आहेत? ते आहेत. सॉरी, मला कळलं नाही. सॉरी, म्हणजे मला म्हणायचं होतं की ते आहेत तुमच्या गाण्यात, तुमच्या संगीतात. त्यांचाच अंश आहात ना तुम्ही. खूप मोठा संगीताचा वारसा आहे तुम्हाला. हो आहे. सर, आपण प्लीज माझे ट्यून्स ऐकूयात का? हो हो, ऐकूयात ना. बसा ना तुम्ही, बसा प्लीज. मला नाही शिकायचंय गाणं, नाही म्हणायचंय मला सिंगर. अच्छा, हात पुढे कर. भैरवी, काय करतेस तू? तुमचं गाणं चालू आहे ना अजून? हो आहे. बाय द वे, तुमचं लग्न कधी झालं? म्हणजे कुठे वाचलं नाही. लव्ह मॅरेज की अरेंज? एक मिनिट सर. मला मान्य आहे तुम्ही मला गाताना बघितलंय, पण ती गाणारी मी नाही आहे. म्हणजे हे सगळं मला मम्माच्या हट्टापायी फोर्सफुली करावं लागतंय. अशी मग तुम्हाला काय करायचं आहे? मला ऍक्टिंग मॉडेलिंग करायची आहे. रिअली? छान. मग तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात. मी तुम्हाला तारीख कळवतो, त्या दिवशी ऑडिशन द्यायला या. परफेक्ट. सॉरी सर, मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, पण आपण माझे ट्यून्स ऐकूयात का प्लीज? म्हणजे आपल्याला बिझनेस संदर्भात पण बोलायचं होतं ना. हो हो, ऐकूया ना. घाई काय एवढी? तारा ऑडिशन द्यायला येईल ना, तेव्हा ऐकू तुझे ट्यून्स. ओके, चालेल. तारा, तू माझ्या मुलीसारखी आहेस, तर तुला एकेरी नावाने हाक मारलेली चालेल ना? अगदी नो प्रॉब्लेम. थँक्यू. मग तारा बेटा, भेटू आपण. म्हणजे आता भेटीगाठी होतच राहतील. एक मिनिट. हां, फोन मला घ्यायला लागेल. एक्सक्यूज मी. सोहम, मी तुझ्यासोबत आले म्हणून बरं झालं. तारा, पण प्लीज आपण हे भैरवीजींना सांगूया का? नाही, नको, आता नको. म्हणजे सिलेक्शन तर होऊ देत, मग आपण सांगू मम्माला. बरं, ठीक आहे. थँक्यू सो मच. विठुराया, किरण आणि तिच्या वडिलांचा जीव धोक्यात आहे. तू प्लीज त्या दोघांनाही त्या गुंडांपासून वाचव. सावली, काळजी नको करू. काही नाही होणार. उलट आपण जी ॲक्शन घेतली आहे ना, त्यामुळे तो सावध झाला असेल. त्याला अपेक्षाच नसेल की आपण असं काहीतरी करू. तो काही नाही करणार. करायचं असतं तर एवढ्यात केलं असतं त्याने. आणि जर फोन आला तर किरण आपल्याला कळवेल ना. मग काय टेन्शन घेतेयस? सोड. तुम्ही म्हणताय तसंच होऊ देत. तसंच होणार. नील, थँक्यू सो मच. थँक्यू. हो, म्हणजे डॉक्टर जे बोलले त्यामुळे माझे होप्स वाढलेत. आणि तुला थँक्यू अशासाठी की दोष माझ्यात आहे, पण तुझ्यामुळे ते कधीच कुणाला कळलं नाही. म्हणजे आपलं किती भांडण झालं, किती वाद झाले आपल्यात, तरी तू कधीच ही गोष्ट जाऊन कुणालाच सांगितली नाही. ऐश्वर्या, हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. तू लोकांमधले दोष शोधतेस आणि त्याचा फायदा घेतेस, पण मी तसं नाही करत. मी ते दोष विसरतो आणि पुढे जातो. ऐश्वर्या, नवरा बायकोंनी त्यांच्या चुका लपवून त्यांचे चांगले गुण जर लोकांसमोर मांडले ना, तर ते नातं जास्त टिकतं. बहुतेक माझ्या बाबतीत तुला ते जमलं नाही नील. माझे कोणते दोष लपवलेस तू? ऐश्वर्या, बऱ्याच चुका लपवल्यात नाही, पण आता हे तुला समजलंय हे माझं बॅड लक. नील, ऐक ना, जाऊ दे आता, तो विषय नको. पण आज फक्त आपण दोघे बाहेर गेलो, मला खूप आवडलं ते. ते ठीक आहे, पण आपण फिरायला नाही गेलो होतो, आपण क्लिनिकमध्ये गेलो होतो. आय नो, पण तू ह्या गोष्टीसाठी रेडी झालास ही पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
आपल्या नात्याची नवीन सुरुवात आहे असं समजूया. अच्छा, हे नवीन नातं सुरुवात व्हायला आपल्यामध्ये काही बिघडलं नव्हतंच. म्हणजे माझ्याकडून तरी काही बिघडलं नव्हतं. या सगळ्या गोष्टींना कारणीभूत तू आहेस आणि आता ती जबाबदारी तुझी आहे की तू कशी आणि किती सुधारतेस. तोच प्रयत्न करते आणि मी ठरवलंय आता कुणाच्याच मध्ये पडायचं नाही, आपल्या कामाशी काम ठेवायचं. चल, मला भूक लागली आहे, आपण स्वयंपाक करू. आपण स्वयंपाक करूया म्हणजे? म्हणजे काय? अगं आपण स्वयंपाक करूयात ना. आपण करणार आहोत स्वयंपाक? काही गरज नाहीये. काय गरज नाहीये, गरज आहे. तासाच्या जागी 2 तास लागतील तुम्ही मदत केली. ए कोण आहे मी? लगेच करतो, तू सांग मला काय करायचं. बघा, चॅलेंज. चॅलेंज पण माघार नाहीये घ्यायची. मेहनऱ्यांचा पोरगा आहे मी, माघार नसतो घेत. बरं, लागा कामाला. मी तुम्हाला आधी सोपं काम सांगते. सोपं नको, अवघड सांग. बरं, आधी भाज्या चिरून घ्या, पण बारीक बारीक चिर. एवढं सोपं काम आहे बघ. आता 2 मिनिटात कापतो मी भाज्या, कापतो आता मी. त्यांना भेटून तुला काय वाटलं रे सोहम? डार्लिंग, मला ना ते जरा वेगळे वाटले ग. वेगळे का? हा म्हणजे बघ ना, त्यांनी आपल्याला त्यांचं नाव पण नाही सांगितलं आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, ते जास्त तुझ्याशीच बोलत होते. आर यू जेलस? आय एम काइंडा जेलस विथ यू. असं का करतोयस? अरे असं काय करतोयस काय? मी जेलस होईन का कधी तुझ्या बाबतीत? काय काय बोलतेस तू? आणि नाहीतरी माझं असं इम्प्रेशन पडतंच लोकांवर. हो, आय नो त्याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्या समोर आहे. पण सोहम, मला काय वाटतं, त्यांनी जसं मला ऑडिशनसाठी बोलवलं होतं ना, तसंच तुला सुद्धा त्यांनी तुझ्या ट्यून्स ऐकायला बोलवलं असेल. हो, म्हणजे मी तशीच तयारी करून गेलो होतो, पण त्याला मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली. ते ज्या पद्धतीने तुझ्याशी बोलत होते ना, मला खूप पॉझिटिव्ह वाटलं. आणि जर आपण दोघांनी एकत्र त्यांच्याबरोबर काम केलं तर चांगलंच आहे ना. प्रॉब्लेम सॉल्व्ड. सोहम, यु नो व्हॉट, मी त्यांच्याशी बोलत होते ना, तेव्हा मला असं सतत फील होत होतं की मी त्यांना ओळखते आधीपासून. आमचं काहीतरी कनेक्शन आहे असं फील होत होतं. काय ते मला माहित नाही, पण असं सतत जाणवत होतं मला. थारा ऑब्व्हियसली ना, ते मोठे प्रोड्युसर आहेत, ते सगळ्यांशी तसंच बोलतात. आय थिंक हा त्यांच्या बिझनेसचा हा एक पार्ट आहे. असेल. पण जर माझी ऑडिशन त्यांना आवडली आणि त्यांनी जर मला सिलेक्ट केलं ना सोहम, तर आपण आधी जाऊन माझ्या मम्माला सांगायचं आहे. तर तिला ठणकावून सांगणार आहे, तू जो काही मला वारसा दिलायस तो तुझ्याकडेच ठेव. आता मी फ्री आहे.